बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। उद्याच्या भारताचं भवितव्य तरुणांच्या हाती आहे, त्यामुळे प्रत्येक काम सर्वोत्कृष्ट करण्याची सवय असावी। नवतंत्रज्ञान, बुद्धी कौशल्य आणि संशोधन यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी नव्या पिढीनं योगदान द्यावं असं आवाहन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, DRDOचे माजी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार डॉक्टर जी सतीश रेड्डी यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात आज झालेल्या 62व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। दरम्यान या वर्षीचं राष्ट्रपती सुवर्ण पदक अक्षय नलवडे या विद्यार्थ्याला मिळालंय, तर कुलपती सुवर्ण पदकानं आर्या देसाईचा गौरव झाला। शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ आज शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। सर्व प्रमुख अतिथींचं पदवीदान सभागृहापर्यंत मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्र सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे माजी सचिव, DRDOचे माजी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार डॉक्टर जी सतीश रेड्डी यांच्या हस्ते आणि कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पदवीदान सोहळ्याला सुरुवात झाली। विद्यापीठाचा वार्षिक अहवाल कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सादर केला। त्यानंतर डॉक्टर जी सतीश रेड्डी यांनी मनोगत व्यक्त करताना देशाच्या विविध क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला। देश सुरक्षित आणि सक्षम असणं काळाची गरज आहे। विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करताना आपण सर्वोत्कृष्ट असणं गरजेचं आहे। शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि दर्जा ही 21व्या शतकातील यशाची प्रमुख सूत्र आहेत। भारत देश झपाट्यानं बदलत असून करिअरसाठी देशाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं कमी होतीये। सन 2016 मध्ये केवळ 458 स्टार्टअप्स असलेल्या देशात आज 1,75,00,000हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यातून देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनांची निर्मिती होतीये। नाविन्यपूर्ण संशोधन, बुद्धी कौशल्य आणि सृजनशीलता वापरून देशाचं भविष्य उज्ज्वल बनवता येईल। माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून हवामान बदल, संसाधनांची टंचाई आणि साथीचे रोग अशा संकटावर मात करणारं तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केलं। त्यानंतर कुलगुरूंनी मनोगत व्यक्त करून शिवाजी विद्यापीठ देशातील एक अग्रेसर विद्यापीठ बनवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। त्यानंतर पदवीदान सोहळा संपन्न झाला। या वर्षीचा राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवलेला अक्षय अरुण नलवडे आणि कुलपती सुवर्ण पदक विजेती आर्या संजय देसाई यांच्यासह 41 PhD धारक आणि गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावून गौरवण्यात आलं, तर 16,159 विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रांगणात पदवीदान करण्यात आली। प्रत्यक्ष आणि टपालाद्वारे एकूण 49,902 विद्यार्थ्यांना आज पदवी प्रमाणपत्र मिळालं। पदवीदान सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि चैतन्याचं वातावरण होतं। पदवीदानाचा पोशाख परिधान करून फोटो काढून घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती।